अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये उसळलेला जनसागर, ढोल ताशांचा गजर आणि जोरदार होणारी घोषणाबाजी अशा अत्यंत उत्साही वातावरणात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची प्रचार फेरी पार पडली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर लहुजी वस्ताद या थोर महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशी प्रचार फेरी प्रभाग क्रमांक 5 मध्ये पार पडली। यावेळी माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी मतदारांना भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय। नेहमीच विकासात्मक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार ॲडव्होकेट धनंजय कृष्णा जाधव यांच्या प्रचाराच्या 4 फेरी पार पडल्यात। नागरिकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या प्रचाराचा वेग कायम ठेवलाय। गेल्या अनेक वर्षांपासून साई द्वारका ट्रस्टच्या माध्यमातून लोकसेवा करत आलो असून त्याचीच पावती म्हणून मला या प्रभागातून जनतेचा पाठिंबा मिळतोय आणि या पाठिंब्याच्या जोरावरच निवडणुकीला सामोरं जात असून आणखी चांगली कामं करण्यासाठी मला निवडून द्यावं अशी विनंती प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी केली। गेल्या अनेक वर्षापासून श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून प्रभागातील गरजू रुग्णांना आरोग्यासाठी मदत असेल, दवाखान्यासाठी त्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत असेल, त्याचप्रमाणे 24 तास ॲम्ब्युलन्स, मोफत ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्षापासून करत आलोय आणि त्याचीच पावती म्हणून या प्रभागातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि त्या पाठिंब्याच्या जोरावरच खरं म्हणजे आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। मी परत एकदा नागरिकांना विनंती करतो की आणखी चांगले काम करण्यासाठी आम्हाला परत एकदा निवडून द्या। प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर।